नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गणित विषयामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण शिरोबिंदू आणि बाजू पाहणार आहोत, कशा कशाच्या, त्रिकोण, चौरस आणि आयत यांच्या। आता सर्वप्रथम समजून घेऊया शिरोबिंदू म्हणजे काय। ज्या ठिकाणी दोन रेषा एकत्र येतात त्याला आपण शिरोबिंदू असे म्हणतो। आणि बाजू म्हणजे काय, बघा, ही या त्रिकोणाची बाजू आहे, ही या चौरसाची बाजू आहे आणि ह्या आयताच्या बाजू आहेत। घराला जशा भिंती असतात तशा त्रिकोण, चौरस आणि आयताला काय असतात, बाजू असतात। तर आज आपण ह्या बाजू आणि शिरोबिंदू म्हणजे काय ते समजून घेऊयात। सर्वप्रथम आपण काय करू, तिन्ही आकृत्याला नाव देऊयात। बघा, हिचं नाव आहे अ ब क, हिचं नाव आहे स र व आणि न, हिचं नाव आहे क ख ग आणि घ। ठीक आहे। आता पहा, सर्वप्रथम समजून घेऊयात शिरोबिंदू म्हणजे काय। शिरोबिंदू, आता या त्रिकोणाला किती शिरोबिंदू आहेत, पहिला आहे अ, दुसरा ब आणि तिसरा क, आलं लक्षात। त्यानंतर आता या चौरसाचे बघा, चौरसाचे शिरोबिंदू, पहिला आहे स, नंतर र, न आणि व। ठीक आहे। आयताचे शिरोबिंदू कोणते आहेत, क ख घ आणि ग। ठीक आहे। आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बाजू। बाजू, आता मला सांगा त्रिकोणाला किती बाजू आहेत, 1 2 आणि 3। मग या बाजूचं नाव काय आहे, हिचं नाव आहे अ क। काय आहे, अ क। दुसरी बाजू आहे तिचं नाव आहे ब क आणि तिसऱ्या बाजूचं नाव आहे अ ब, आलं लक्षात। आता चौरसाच्या बघा, ही बाजू, हिचं नाव काय आहे स र, या बाजूचं नाव काय आहे र न, हिचं नाव आहे व न आणि हिचं नाव आहे स व, आलं लक्षात। चारही चौरसाच्या बाजू। तसंच आयताच्या बाजू बघा, ही बाजू आहे क ख, ही आहे ख ग, ही बाजू आहे घ ग आणि ही बाजू आहे क घ। तर अशा पद्धतीनं त्रिकोणाला 3 बाजू आणि 3 शिरोबिंदू असतात, चौरसाला 4 बाजू आणि 4 शिरोबिंदू, आयताला 4 बाजू आणि 4 शिरोबिंदू असतात, आलं लक्षात। आता त्रिकोणाचे ना काही प्रकार पडतात। कोणते प्रकार पडतात, जर त्रिकोणाच्या 2 बाजू समान आहेत, 2 बाजू काय आहेत, समान आहेत, तर अशा त्रिकोणाला आपण म्हणतो, तीनही बाजू समान आहेत, याला म्हणतात समभुज त्रिकोण। कोणता त्रिकोण, समभुज त्रिकोण। समभुज म्हणजे सर्व भुजा, म्हणजे सर्व बाजू समान आहेत। पण जर असा त्रिकोण आहे ज्याच्या 2 बाजू समान आहेत, बघा ह्या 2, तर याला म्हणायचं समद्विभुज। समद्विभुज त्रिकोण, समान आहेत पण काय आहेत, द्वि म्हणजे 2 भुजा, म्हणजे 2 बाजू समान आहेत, आलं लक्षात। आणि ज्याच्या 3ही बाजू एकमेकांशी मिळत नाहीत त्याला म्हणायचं विषमभुज त्रिकोण। काय म्हणायचं, विषमभुज त्रिकोण। आता हे कशावरून प्रकार पडले त्रिकोणाचे, बाजूवरून। कशावरून, बाजूवरून। पण त्रिकोणाचे अजून पण प्रकार पडतात, ते पडतात कोनावरून। कशावरून, कोनावरून। आता कोनावरूनचे प्रकार बघा कसे पाहिजे पहा। पहिला त्रिकोण असतो ज्याचे 3ही कोन काय असतात, लघुकोन असतात। लघुकोन म्हणजे ज्याचं माप 90 अंशापेक्षा कमी असते, त्याला म्हणतात लघुकोन त्रिकोण।
कोणता कोण म्हणायचं? लघुकोन त्रिकोण. आता एक कोन असा असतो ज्याची एक बाजू काय होते? सरळ असते जमिनीशी खालच्या बाजूशी, आणि तिचं माप असते 90 अंश. मग अशा कोणाला म्हणायचं? काटकोन त्रिकोण. काय म्हणायचं? काटकोन त्रिकोण. आणि ज्या कोणाची बघा हे माप विशाल कोन असते त्या कोणाला म्हणायचं? विशाल कोन त्रिकोण. ज्याचा एक कोन कसा असतो? विशाल म्हणजे मोठा असतो, 90 अंशपेक्षा जास्त. अशा पद्धतीने हे त्रिकोणाचे प्रकार आहेत. पण हे जे चौरस आणि आयत आहेत हे ज्याचे प्रकार आहेत त्याला आपण म्हणतो चौकोन. काय म्हणतो त्याला? चौकोन. आता बघा या चौकोनाचे दोन प्रकार कोणते आहेत? आयत आणि चौरस. आणि चौकोनाला सुद्धा काय आहेत? 4 बाजू आणि 4 शिरोबिंदू आणि सोबतच कोन असतात 4. किती कोन? 4 कोन. तर अशा पद्धतीनं शिरोबिंदू, बाजू हा घटक आपण त्रिकोण, चौरस आणि आयताच्या संदर्भात बघितला. थँक्यू.